हाय एव्हरीवन, मी प्राजक्ता सिझल विथ स्माईलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आज बनवणार आहोत 4 इन्ग्रेडियंट्सने बनणारा स्मूथ, सिल्की, क्रीमी, तोंडात विरघळेल असं आईस्क्रीम. हो, फक्त 4 इन्ग्रेडियंट्स. 5वा इन्ग्रेडियंट ऑप्शनल आहे. तुम्ही ॲड करायचं असेल तर करू शकता, नाही तर स्किप करू शकता. हे जे आईस्क्रीम आहे ते इतकं इझी आहे, मला खूप आवडले. आता आपण याची रेसिपी बघूया. ते रेसिपी बघायच्या आधी तुम्हाला सांगते, सबस्क्राईब करा पटकन. मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे, ते गरम करून घेते आहे. आता आपला मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहे तो म्हणजे रस्क. हो, हे मी टोस्ट वापरते आहे. तुम्ही कुठलेही तुमच्या चॉईसचे टोस्ट वापरू शकता. हे जे रस्क आहेत हेच आपला मेन इन्ग्रेडियंट आहे. मी हे 7 ते 8 ॲड केलेत अर्धा लिटर दुधामध्ये. तुम्ही तुमच्या चॉईसने ॲड करू शकता. याच्यात अजून जर ॲड केले तर अजून जास्त घट्ट होईल. मी 7 ते 8च ॲड केलेत. त्याच्यानंतर 4 ते 5 चमचे मोठे चमचे साखर ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने साखरसुद्धा ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता. मला थोडं कमी गोड आवडतं म्हणून मी थोडंसं कमी टाकली आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे. मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेत. हे जे मिश्रण आहे ते गार व्हायला ठेवून द्यायचं 10 ते 15 मिनटं. त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं मिश्रण ॲड करायचं आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. आता हा जो 5वा इन्ग्रेडियंट आहे जो मी म्हणलं तुम्हाला, तो आहे व्हॅनिला एसेन्स. तुम्हाला ॲड करायचा असेल करू शकता, नसेल तर स्किप पण करू शकता. मी इथं होतं म्हणून माझ्याकडे ॲड करते आहे. हे ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे. स्मूथ पेस्ट होते त्याची. कुल्फीच्या कंटेनरमध्ये पण ॲड करू शकता किंवा मटक्यामध्ये पण ॲड करू शकता. कशातही तुम्हाला जे आवडेल त्याच्यात तुम्ही ॲड करा. मी एक एअरटाईट कंटेनर घेतला आहे, त्याच्यात मी हे टाकून घेते आहे सगळं. थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे अजून जरासे आणि हे मी ठेवून देते आहे रात्रभर फ्रीजमध्ये. आता पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. याला थोडा वेळ बाहेरच ठेवून द्यायचं कारण हे जरा जास्तच घट्ट आहे. म्हणून हे 10 ते 15 मिनटं मी बाहेर ठेवलं आहे आणि चारी बाजूने नाईफने म्हणजे सुरीने आपल्याला व्यवस्थित ते स्क्रेप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते काढायला इझी पडेल. आणि हे पलटल्यानंतर इझिली बाहेर येतं. आता हे कट करा. तुम्ही हवं तसंही कट करू शकता, स्कूपने किंवा हे मी स्लाईस केले तसे. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करा आणि एन्जॉय करा. स्मूथ, सिल्की, तोंडात विरघळेल असं 4 इन्ग्रेडियंट्सने बनलेलं आईस्क्रीम. तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.